चला तर आज आपण बनवूया तांदळाची खीर। आज खीर बनवण्यासाठी आपण तांदळाची खीर बनवणार आहोत। तर त्यासाठी मी प्रथम थोडेसे तांदूळ घेतलेले आहेत। मी माझ्या मुठीने फक्त 1 मूठ तांदूळ घेतलेले आहे। याची खीर 4 ते 5 माणसांना पुरणार आहे। तर हे तांदूळ आपण अगोदर भाजून घ्यायचे आहेत आणि छोट्याशा टोपामध्ये या पद्धतीने हे तांदूळ आपल्याला भाजायचे आहेत। तर पहा, या पद्धतीने तांदूळ असे पांढरे पडतात। थोडेसे भाजल्यानंतर हलका पांढरा कलर येतो त्याला। तर तो हलका पांढरा रंग येईपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचा आहे। हलका पांढरा रंग आलेला आहे पहा। या पद्धतीने रंग आल्यानंतर आपल्याला गॅस बंद या पद्धतीने बघा प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे। तांदूळ थंड होण्यास ठेवायचे आहेत। तर हा तांदूळ थंड होईपर्यंत गरम आहे तांदूळ। असा तुम्हाला दिसत असेल थोडासा असा पूर्ण असा तो व्हाईट पडलेला आहे, थोडासा लालसर आणि व्हाईट आहे। तर याला आता आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। थंड केल्यानंतर आपण याला मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहोत। तांदूळ थंड होईपर्यंत बघा मी इथे टोपामध्ये, ज्या टोपामध्ये मला खीर बनवायची आहे याच्यामध्ये मी दूध गरम करायला घेतलेले आहे। हे दूध गरम होईपर्यंत आपले तांदूळ थंड होणार आहेत। दूध गरम होईपर्यंत आपल्याला हे काजू बारीक करून घ्यायचे आहेत। आणि आता आपले तांदूळ थंड झालेले आहेत। यात आपण ग्राइंड करणार आहोत जो ड्राय। चला तर मग आता आपण तांदूळ ग्राइंड करून घेऊया। हलके भुरभुरीत असे मी थोडेसे जाडसर असे काढून घेतलेले आहे। पूर्ण पीठ नाही बनवायचं आपल्याला। तर हे वाटलेले तांदूळ तुम्ही पाहू शकता, कुठेही अर्धा तांदूळ यामध्ये नाही आणि खूप पिठी पण नाही केलेली आहे। तर या पद्धतीने हे तांदूळ आपण ग्राइंड करून घ्यायचे आहेत। यानंतर आपल्या दुधाला उकळी आलेली आहे बघा। या उकळलेल्या दुधामध्ये आता आपण हे तांदूळ टाकणार आहोत। तर बघा, ह्या उकळलेल्या दुधामध्ये आपण आता हे हलक्या हाताने तांदूळ टाकून हळूहळू तांदूळ टाकून असं हलवून घेणार आहोत, जेणेकरून त्या तांदळाच्या पिठाच्या गुठळ्या पडल्या नाही पाहिजे। तर बघा, या पद्धतीने म्हणजे तांदूळ टाकून झालेले आहे। यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत बारीक कट केलेले काजू, ड्रायफ्रूट। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बदाम भिजवून पण कापून टाकू शकता, पण माझ्या घरी बदाम टाकलेलं कोणालाही आवडत नाही, तर मी फक्त काजूच टाकते। यानंतर आपण याच्यामध्ये बघा, मी एक छोटीशी वाटी साखर घेतलेली आहे। साखरेचं प्रमाण कमी ठेवायचं आहे, कमी गोड लागत असेल तर। मी फक्त ही एकच वाटी खिरीमध्ये टाकणार आहे, जेणेकरून खीर जास्ती गोड बनणार नाही आणि साखर पण शरीरामध्ये कमी जाईल। यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत वाटून घेतलेली वेलची पावडर। तर ही वेलची पावडर मोस्ट इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट्स आहे, कारण ही टाकल्याशिवाय आपल्या खिरीची टेस्ट पूर्ण होणार नाही। आणि अगदी हलकं बघा, थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आहे खीरमध्ये, थोडंसंच टाकायचं आहे, जास्ती आपण नेहमी वापरतो त्या प्रमाणानुसार नाही, एकदम हलकं टाकायचं। तर पहा, ह्या खिरीमध्ये सगळे साहित्य टाकून झाल्यावर या खिरीला, या तांदळाच्या खिरीला आपल्याला 5 ते 10 मिनटं चांगलं बारीक गॅसवर उकळून शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे तांदूळ वाटून याच्यामध्ये टाकलेले आहे ते यामध्ये मस्त शिजून खीर अशी घट्ट बनते। पाहू शकता तुम्ही, थोडासा थिकनेसपणा येत आहे खिरीला। तर ही 10 मिनटं बारीक मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे। खीर शिजवत असताना यात त्याच्या गुठळ्या होणार नाहीत, म्हणून आपल्याला खीर अशी पूर्ण खालून हलवून घ्यायची आहे थोड्या थोड्या वेळाने। कारण जर तुम्ही ते असंच सोडून दिलं तर जे तांदूळ आपण वाटलेलं आहे ते सर्व तांदूळ खाली गाठ बनून चिकटून बसतं, म्हणून
ते वारंवार खीर बनवताना आपल्याला याला या पद्धतीने हलवून घ्यायचं आहे. तयार आहे आपली संध्याकाळच्या जेवणानंतर स्वीटमध्ये खाण्यासाठी मस्त अशी तांदळाची खीर.